बघा विनंती असेल पंच आपण देखील सक्त ताकीद द्यायची आहे. जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा आम्ही टाइम सेट करणार आहोत. 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असणार आहे. नचिकेत पाटील आणि हेमंत पाटील ही जोडी, गोलंदाज स्वप्नील म्हात्रे ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, लिटिल मास्टर कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. गेम ऑन, लेट्स प्ले. आदर्श पडले विपक्ष वेताल स्वामी संदप. डान्सिंग डाऊन द विकेट, इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात. पहिल्या चेंडूवरती फ्लाइंग स्टार्ट करतोय फलंदाज नचिकेत पाटील. नक्कीच झाडाला डायरेक्ट लागला तर जो निर्णय असेल तोच दिला जाईल. नक्कीच षटकार असेल तर षटकार असेल, चौकार असेल तर चौकार नक्कीच दिला जाईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तेच आपण चित्र पाहिलं, कारण की पानांना हा चेंडू लागला त्यामुळेच हा षटकार घोषित केलेला आहे पंचांनी. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. आदर्श पडलेगाव संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि पडलेगाव संघाला शुभेच्छा येतात ओम ठाकूर पडलेगाव यांच्याकडून. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरून खेळतायत. टिपिकल पॉवर प्लेचा फटका आहे. सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार. सो मच. धावसंख्या धावफलकावरती आहे 14. चांगली सुरुवात केली वेताळ स्वामी संदप या संघाने. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. मकर संक्रांत चषकामध्ये सलग 2 सामने देखील जिंकलेत संदप या संघाने. धावसंख्या आपण पाहू शकाल 14. स्वप्नील वरती प्रत्येला चढवलाय या षटकामध्ये. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करताय, क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट कव्हर पॉइंटला चेंडू फील्ड होत आहे, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 धाव धावफलकावरती. अप्रतिम सुरुवात आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय आदर्श पडलेगाव आणि वेताल स्वामी संदप या 2 संघांमध्ये. सॉफ्ट हँडने खेळतात, फक्त दिशा दिली. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धाव धावफलकावरती आहे. सेन्सिबल बॅटिंग हेमंत करतायत, कारण की हेमंत पाटीलला माहिती आहे नचिकेत पाटील विस्फोटक बॅटिंग करतोय, त्याला तो स्ट्राईक देतोय. दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. स्वप्नील कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे या षटकामध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट, मिस टायमिंग आहे. फिल्डर येतील चेंडूवरती. 1 धाव झाली पूर्ण आणि एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. बघा 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ आहे आणि जेव्हा षटक संपेल तेव्हा सर्वांनी एकत्र येऊ नका, कारण की एकाच एंडने ही स्पर्धा आहे. खऱ्या अर्थाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नक्कीच ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा खेळवतोय, अर्थात सदाशिव काळू पाटील,
खऱ्या अर्थाने महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव SK पाटील साहेबांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या सर्व ट्रॉफीज आपण पाहतोय, ज्या ट्रॉफीज नेहमीच खूप छान असतात. प्रत्येकाला असं वाटतं की ट्रॉफी आपल्या घरी असावी आणि या ट्रॉफीज पुन्हा एकदा आदरणीय उमेश दादा सदाशिव पाटील साहेब आणि आदरणीय निलेश दादा सदाशिव पाटील साहेबांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी या दोन्ही मान्यवरांचं, या दोन्ही दानशूर दात्यांचं मी आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार मानतो. गोलंदाज प्रथम येतोय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला बॅट्समन नचिकेत आहेत. डान्सिंग डाऊन विकेट, ड्राईव्ह केलं, डीप मध्ये फिल्डर आहेत, लॉंग चेस आहे, परंतु कल्याण डोंबिवली ग्रामीणचा चीता आहे डीप मध्ये. मयूर मिल्टीला चेंडूवरती धावा एकूण 2, धावसंख्या 2 पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. SK पाटील चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. प्रथम बॅक टू द बॉलर खेळतायत. यॉर्कर चेंडू होता, त्याला सन्मान दिलाय. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 19. याच दरम्यान एक लेजंड क्रिकेटर सध्या 40+ क्रिकेट ते गाजवत आहेत. बेतवडे 40+ संघाच्या माध्यमातून आदरणीय गुरुनाथ दादा पाटील साहेबांचे ते आगमन होते. वेलकम दादा, या पण व्यासपीठावरती. SK पाटील चषकामध्ये आपलं स्वागत आहे. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. फार वेगाने क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगली फिल्डिंग तन्मय करतोय डीप मध्ये. मिड विकेट सीमारेषेवरती. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे जाईल 20 धावा धावफलकावरती. नचिकेत पाटीलने सुरुवात खूप चांगली केली होती. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आले होते. त्यानंतर धावा येत नाहीत, मोठे फटके येत नाहीत. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. आदर्श पडलेगाव संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. ऑन साइडला खेळतायत, पुल करतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. बॉल बॉय आहेत, त्यांचं मी मनापासून कौतुक करेन. कालपासून नक्कीच खूप मोठं सहकार्य आहे, कारण की जेव्हा जेव्हा चेंडू मैदानाच्या बाहेर जातो तो लवकरात लवकर कसा येईल हा प्रयत्न त्यांचा आहे आणि त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आयोजकांच्या वतीने. धावसंख्या 4 पुढे जाईल 24 धावा. पहिला चौकार येतोय हेमंत पाटीलच्या बॅटमधून. लॉफ करतायत, मिड ऑफ आतमध्ये आहे, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. TC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. नॅशनल टेनिस क्रिकेट. धावसंख्या 28, षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय हेमंत पाटीलच्या बॅटमधून आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे वेताल स्वामी संदप या संघाची 34-34.
धावसंख्या आहे 34. पडलेगाव संघ इन ऍक्शन मध्ये आहे. पडलेगाव म्हटलं तर आमचे अत्यंत जवळचे मित्र जितेश पाटील, शैलेश घुगे. बॅटची कडा आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय राकेशने यस्टनच्या पाठीमागे. विकेटचं बटन लागतोय. पहिला धक्का वेताल स्वामी संदप या संघाला. नचिकेत पाटील बॅक टू द पविलियन. प्रथमेश पाटील येत आहेत. चला सामना स्पीडअप करा विनंती असेल. आयोजक आम्हाला वारंवार सूचना करतायत. बघायला आम्हाला बंधनं आहेत, आयोजकांना बंधनं आहेत. आम्हाला कोणत्याही कायद्याचं उल्लंघन करायचं नाहीये. यॉर्कर चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत प्रथमेश पाटील न्यू बॅट्समन ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. धावाची संधी परंतु फेकी खराब आहे. फेकी खराब होती. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 पुढे जाईल 36. 36 धावा धावफलकावरती. गोलंदाज दक्ष म्हात्रे आहेत. दक्षने पहिल्या चेंडूवरती नचिकेत पाटीलची विकेट मिळवली. बघा यापुढील सामना विनर विनर होणार आहे. त्यामुळे मानेरे संघाला विनंती असेल आपण कुठे जाऊ नका. डॉट बॉल येतोय. प्रथमेश पाटीलने आज मकर संक्रांत चषकामध्ये 29 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे आणि शिरडोन संघासमोर सामना जिंकून दिलेला आहे. सलग 2 सामने जिंकलेत वेताळ स्वामी संदप या संघाने. ड्राईव्ह करतायत. चेंडू पकडू शकले नाहीयेत. क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल सुरू आहे. बॅकअप साठी वैभव येत आहेत फार वेगाने. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 38-38. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या षटकामध्ये दक्ष चांगली गोलंदाजी करतायत. या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे आदर्श पडले संघ. रांजणपाडाची स्पर्धा गाजवली, पेंदरची स्पर्धा गाजवली, तिसगावची स्पर्धा गाजवली. या सीझन मध्ये स्वप्नील म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली, मयूर ठाकूरच्या नेतृत्वाखाली चांगला खेळ राहिलेला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. स्क्वेअर लेगला 1 धाव झाली कंप्लीट. या षटकामध्ये मोठे फटके येत नाहीयेत. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय गोलंदाज दक्ष म्हात्रे. कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये 34 धाव बनवल्या होत्या परंतु या षटकामध्ये विकेट देखील गमावली आहे संदप या संघाने. 39 इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी. धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय. या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत, 5च धावा खर्च करतोय गोलंदाज दक्ष म्हात्रे. स्ट्रायकिंगला बॅट्समन हेमंत पाटील ज्याच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार आलाय. फटका अप्रतिम आहे. टायमिंग नाही झालं परंतु झेल पकडू शकले नाहीयेत आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय शेवटच्या बॉलवरती. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 43. चला 12 मॅनला विनंती असेल पाणी घेऊन जा आपण.
साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे एस के पाटील चषकामध्ये. चला, सामना आपण स्पीडअप करायचा आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 आहे. सुरुवात खूप चांगली झाली आहे. वैभव मात्र येत आहेत. या 4थ्या षटकामध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आहे. दोन्ही संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत या सीझन मध्ये. विनोद दादा पाटील खऱ्या अर्थाने आमच्या समवेत आहेत. कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे अध्यक्ष आहेत. दादा, खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचं जे नक्कीच क्रिकेट आहे ते आता मात्र उंचावलेलं आहे. कोणताही संघ कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता, ताकद ठेवतं. पुन्हा एकदा मिसफिल्डिंग. काय घडतंय या मॅच मध्ये? पडलेगाव टीमच्या माध्यमातून चुका चुका आणि चुका होत आहेत. जिथे एकच धाव होती, फार फार 2 धावा झाल्या असत्या, तिथे मात्र मिळतील. या चेंडूवरती एकूण 3 धावा. खराब फिल्डिंग. धावसंख्या 46 धावा, 46. 4थं षटक सुरू आहे. आज देखील 8 संघांचा सहभाग आहे. शेवटचा दिवस आपण पाहतोय एस के पाटील चषक. हेमंत पाटील खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑनला दक्ष. 1 धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 47. 47 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे. पहिल्या फेरी मधील दुसरा सामना वेताळ स्वामी संदप आणि आदर्श इलेव्हन पडलेगाव या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ जय मसोबा मानेरे या संघासमोर फाईट करेल. प्रथमेश पाटील खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. लॉफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत लॉन्ग ऑनला आणि त्यांच्या वाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पे दस्तक देते हुए 6 रन. धावसंख्या आहे 53 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागते आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 54 धावा, 54. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. मॅच बॉल येतोय पंच.
क्रॉस, चुकीला माफी नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 58 धावा धावफलकावरती आहेत. चौकार षटकरांची आतिषबाजी सुरू आहे. हेमंत पाटील सेट ऑन फायर. ड्राईव्ह करताय. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती. दक्ष फार वेगाने येतोय. एकच धाव मिळणार आहे. चांगली फिल्डिंग आणि तेवढीच चांगली फेकी. धावसंख्या 59 पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. वेताल स्वामी संदप मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. मिस टायमिंग आहे आणि वैभव फार वेगाने गेले. झेलच्या पुढे ते गेले आणि जीवनदान मिळते. हेमंत पाटील नशिबाने साथ दिली. किस्मत भी बहादुर का साथ देती है आणि नशिबाची साथ मिळते आज हेमंत पाटील आणि संदप या संघाला. मिळतील्या चेंडूवरती धावा एकूण 2. धावसंख्या 61. दक्ष आलाय. दक्ष म्हात्रे सेकंड स्पेल मध्ये आलेत या अंतिम षटकामध्ये. फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉलची संधी होती. प्रयत्न खूप चांगला केला होता. आय थिंक थोडीशी दुखापत होती का दक्षला. नक्कीच एक धाव मिळते. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 62 धावा. किरण दळवी यांचे इथे आगमन होते. वेलकम स्वागत आहे. दातिवली गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय किरण शेठ दळवी साहेबांचे इथे आगमन होत आहे. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं आई एकविरा क्रिकेट संघ दातिवली संघाच्या माध्यमातून दातिवली चषकाचे प्रमुख आयोजक आदरणीय किरण शेठ दळवी आणि बेतवडे जय हनुमान बेतवडे संघाचे खंदे समर्थक आहेत. किरण दादा आपलं स्वागत आहे. राजेश पाटील त्यांच्या समवेत आहेत. राहुल पाटील यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. 1 धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 64. 64 धावा. 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रथमेश स्विंग मिस. डॉट बॉल येतोय. दक्षने गोलंदाजी खूप चांगली केली. सेकंड स्पेल मध्ये आलाय. फक्त एकच चौकार आलाय तिसऱ्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती तो चौकार आला होता. ऑन साइडला पुल करतायत. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. मास्टर. धावसंख्या आहे 70. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. धावांचे डोंगर उभं केलेलं आहे या मॅच मध्ये. शेवट गोल करण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक आलेत. लॉंग ऑनला
हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 70. वैताल स्वामी संदप या संघाची आणि आदर्श इलेव्हन पडलेगाव या संघासमोर 71 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. पाठवायचे आहेत. 71 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव या टीमला. आणि या 71 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ भोपर, कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य विनोदजी पाटील सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. रोशन संते स्वागत आहे पुनश्च सर्व लाडके दर्शकांचं. एस के पाटील चषक 2026च्या या अंतिम दुसऱ्या दिवसामध्ये जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे आयोजित ही स्पर्धा फार जुनी परंपरा या स्पर्धेची राहिलेली आहे. विनोदांच्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करतो. यंदा मैदानाच्या अभावी खरं तर आपल्याला ही स्पर्धा थोडी पुढे ढकलावी लागली, पण पुढच्या वर्षी आपण प्रयत्न करू. जी तारीख आपली फिक्स आहे त्याच तारखेवरती आपण ही स्पर्धा आयोजित करू. मैदानावरती सध्या सामना सुरू आपण बघतोय. आदर्श क्रिकेट संघ पडले वर्सेस संदपमध्ये 71चं टार्गेट आहे. ऑन द टोज खेळत असताना पहिल्याच बॉल वरती सापळा रचला होता. बॅकवर्ड पॉइंटला झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते धनराज आणि पहिला गडी बाद होतोय मयूर ठाकूरच्या रूपाने. केस करायच्या सुरुवात फार खराब झाली आहे. पहिल्याच बॉलवरती पहिला गडी गारद केलाय अतुलने. धनराज वय वर्ष
16 आपण बघताय. फार कमी वयाचा खेळाडू. भरपूर टीम मध्ये आपण बघतोय की अंडर 16 अंडर 17 खेळाडू खेळताना दिसत आहेत. लॉफ्ट केला मिडॉनच्या वरून एक्झिक्यूट करतायत. फिल्डर येत आहेत. नचिकेत दुरून ओमकार आले होते. या ठिकाणी चेंडू पकडताना थोडासा उशीर झाला. अडवलं जरूर. या दरम्यान आपण बघतायत या 2 धावा. धावसंख्येला या ठिकाणी सुरुवात होते. 2 धावेने अकाउंट ओपन होते स्वप्नील आणि त्याचबरोबर पडले संघाचं. अतुल पहिले षटक या ठिकाणी हातात असताना तर 71 म्हणजे 14.20 ही धावांची आवश्यक गती राखावी लागेल विजयासाठी मैदानावरती. ती पडले संघाला. बॉलिंग मार्क तयार. पुन्हा एकदा अतुल. बॅटची चेंडू आला नाही व्यवस्थित. स्ट्रोक खेळत असताना पूर्णपणे आपण बघता ब्लाइंड स्ट्रोक म्हणावं लागेल. एज लागल्यानंतर चेहरा पूर्णपणे दुसऱ्या बाजूला आपण बघितलं की राईट साईडला टर्न झाला. संपर्क नाही झाला. वेग प्रचंड आहे त्यामुळे वेगाने कुठेतरी प्रथमेश मिडॉनला फिल्डिंग करतायत. संदीप वर्सेस आपण बघतायत आसामना पडले मध्ये. यानंतर दिवा आणि काटई नाही जुडोंबिली आणि आगासन. पण आपण सेकंड राऊंड कव्हर करणार आहोत अशी माहिती आपण सकाळी दिली होती. मांढरे टीम जिंकलेली एक मॅच. ओ हो स्टँड अँड डिलिव्हर्ड क्रॉस बॅटेड शॉट. येतोय फटका दक्ष बॅट मधून. सुपर शॉट. सुपर टायमिंग. वेग प्रचंड होता पण काय बॅट फिरली बघा. बॅटचा स्विंग बघा. प्रचंड टॅलेंटेड आहे. मागच्या काही स्पर्धांमध्ये सातत्याने इम्प्रेस करतोय. फार कमी व्हायचं खेळाडू पण एक जिगरबाज वृत्ती त्याची आपण नेहमी बघितलेली आहे. आणि सातत्याने त्याला टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंगला पाठवत आहेत. ओपनिंगला पाठवत आहेत. सुरुवातीला आपण स्वप्नील आणि मयूरला ओपनिंग करताना बघितलं भरपूर वर्ष. पण त्यानंतर दक्षने स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आणि त्यानंतर त्याला प्रमोट करण्यात आलं. आणि सलामीला अनेक मोठमोठ्या खेळ त्याने साकारलेले आहेत. आणि 30 गावच्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज देखील होते. क्या बात आहे. म्हणजे यंदा चांगला परफॉर्मन्स देत आहेत दक्ष. बॉलिंग मार्क तयार. अवेद मिस टायमिंग. या ठिकाणी आपण बघताय शुभमने झेल टिपलाय. कौतुक करत होतो आपण या फटक्याचा. मात्र त्यानंतर अतुलने काय पलटवार केला. ऑप्शन मध्ये या चेंडू वेगाने गुड लेंथ मध्ये टाकला होता. ट्राय करण्याच्या प्रयत्नात बॅटची एज लागली आणि झेल टिपला शुभमने शॉर्ट पॉइंटला. आणि मैदानावरती या दुसरा गडी बाद होते. आदर्श इलेव्हन क्रिकेट संघ पडलेचा. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. 5 पर्यंत मॅच संपवायचे आहेत पण त्यासाठी एखाद दुसरे तर न्यू बॅटर प्रथम मैदानामध्ये दाखल झालेले आहे. बॉलिंग मार्कवर तयार. डीजे ऑपरेटर बदललं त्यामुळे आता थोडीशी सेटिंग आहे बदलली आणि सिटी मारतोय. का तर आमचा स्पीकर थोडासा क्रॉस केलाय. थोडं चेक करा जरा डीजे प्लीज. बघा तो हमिंग मारतोय. आणि दरम्यान आपण बघता षटक पहिलं संपलंय. जय आम्हाला सांगतायत की धावा किती झाल्यात. 9 धावा झालेल्या आहेत. अजूनही 62 धावांची गरज आहे विजयासाठी. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 62 करायचे आहेत. 15.50 धावांची आवश्यक ती. बॉलिंग मार्कवर प्रथमेश तयार. आताच एक सामना खेळले मकर संक्रांत चषकमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स शेडोनच्या अगेन्स्ट प्रथमेशचा आपण बघितला. आणि तिथे टीमने आपला विजयी रथ पुढे नेलेला आहे. बघूया आता ड्रॉच्या आधारे कुणाला चिठ्ठी मिळते. नागावला तर नागावला बाय मिळालेली आहे अशी माहिती आम्हाला धीरजने दिलेली आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट. चांगला फटका होता. तंत्रशुद्ध फटका होता पण डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. थ्रो आलाय फार वेगाने पण 2 धावा तितक्याच वेगाने पूर्ण केल्यात. दरम्यान पद्माकर भोईर यांचं आगमन होतं. एक लेजंड क्रिकेटर
40+ क्रिकेट एन्जॉय करतात सध्या पद्माकर भोईर माफ करा. आणि भरपूर वर्ष यॉर्कर किंग म्हणून ओळख होती. त्यांचे आगमन झाले. राजेश भोईर यांनाही आपण सकाळी बघितलं होतं. ऑन साइडला शफल खेळतात. गॅप मध्ये घ्यायचा प्रयत्न तिथे हर्षल कडनं चूक झाले. चेंडू स्क्वेअरच्या दिशेने जातोय आणि या दरम्यान आपण बघताय जिथे 1 धाव होती तिथे मिळतात या 4 धावा. दोन फटके ज्या पद्धतीने खेळलेले आहेत आणि ऑफसाईड चांगलंच खेळत आहेत. ओ उसळणारा चेंडू आपण बघतायत एकदम संभ्रमात टाकलेले आहे प्रथमेशने आणि पंचांनी 1 फॉर दी ओव्हर असं कॉल केलेलं आहे. वेगवान चेंडू आपण बघताय त्या ठिकाणी. अंपायरने या ठिकाणी वॉर्न केले. वरती विकेट पुन्हा एकदा प्रथमेश. एक चांगली कॉन्टेस्ट आहे. मैत्री जरूर आहे दोघांमध्ये पण माहिती आहे स्वप्नीलकडे ती क्षमता आहे. तो कधीही ही मॅच आपल्या बाजूने झुकू शकतो आणि जर तो थांबला तर धावा कधी येतील ते कळणार सुद्धा नाही. त्यामुळे सध्या जबाबदारी त्याची मोठी आहे कारण की दोन्ही फलंदाज सलामीवीर बाद झालेले आहेत. एक पार्टनरशिप झाली तर नक्कीच त्या मॅचच्या दिशेने जाऊ शकतात. टार्गेटच्या दिशेने ही टीम जाऊ शकते. ओ फुलटॉस ज्युसी फुलटॉस पाठवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. येतो हा चौकार स्वप्नीलच्या बॅट मधून. आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतो एकूण 19 धावा झाल्यात. एक चांगली धावगती राखलेली आहे. 71 ही धावसंख्या जरूर करता या मैदानावरती मोठी वाटते पण या मैदानावरती मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग होताना आपण बघितलेलं आहे. सकाळी 50 धावा चेस केल्या गेल्या तर फार मोठं टार्गेट नव्हतं मानेरी समोर पण या मॅचमध्ये 71 करण्यासाठी एक चांगली पार्टनरशिप होताना दिसते. आदर्श इलेव्हन क्रिकेट संघ पडले. ओ शफल झाले. फाईन लेगला पाठवलाय. स्वप्नील मात्र रोखणं कठीण झालंय. जबरदस्त बॅटिंग करतात. ऑन साइडला बघा ऑफ साइडला चांगले खेळू शकतात पण या ठिकाणी टार्गेट होत आहेत. ऑन साइडला आपण बघितलं स्क्वेअर ऑफ द विकेट 2 फटके खेळले आणि हा फाईन लेगच्या दिशेने चौकार.
मात्र जबरदस्त बॅटिंग. 23 धावा झाल्या धावफलकावरती. चांगलं कमबॅक पडले संघाचं. सुरुवातीला थोडीशी पतझड झाली. यावेळेस शपलून करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल कॉल. अंपायर करतायत. वारंवार पिचिंग हे लेग स्टंप वरती होते. स्वप्नीने त्याचा फायदाही घेतलेला आहे. खूप चांगली बॅटिंग त्या ठिकाणी करतायत. कॉन्फिडन्स सध्या तरी त्या बॅटिंग मध्ये आपल्याला दिसतोय. पायातला चेंडू ऑनसाइडला फ्लिक करतायत. बॉर्डरमॅनचा सुरेख वापर. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे अतुलचं होत आहे. गुड फिल्डिंग. या दरम्यान केवळ एक धाव. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे ती म्हणजे एकूण 25 धावा झालेल्या आहेत. टार्गेट एकूण आपण पाहिलं तर 71 धावांचं आहे. म्हणजे अजूनही इथून विचार केला वेळ जास्त घेऊ नका. फिल्डिंग लगेच लावा प्लीज. कारण तुम्हाला आम्ही सांगितलं की 5 वाजेपर्यंत मॅच संपवण्याचा आमचा विचार आहे. काय स्प्रे हवाय? रिलीज स्प्रे घेऊन जा कोणीतरी मैदानात. ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहेत हर्षल. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव. ऑफ साइडला एक सुंदर ड्राईव्ह दाखवलाय. बघूया स्ट्राईकला प्रथम येत आहेत. चांगल्या पद्धतीने कमबॅक झालाय. मागच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग झाली आहे प्रथमेशच्या अगेन्स्ट स्वप्नीलची. त्या ओव्हरमध्ये आपण बघितलं धावा तब्बल 16 आल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 9 धावा बघितल्या होत्या. 2 विकेट गमावलेले आहेत मैदानावरती प्रथम आणि स्वप्नील. संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतायत. प्रथम स्ट्राईकला येतोय अतुल. बॅटची एज तिथे आहे. धनराज. जेल ड्रॉप झालाय. फार कमी व्हायची कारण मगाशी एक सुंदर जेल टिपला होता मयूरचा. आणि बघा सगळेजण त्याला मोटिवेट करतात. फक्त 16 वर्षाचा आहे आणि 44 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्क तयार. अतुल स्ट्रायकिंग इनला. स्वप्नील मागच्या ओव्हरमध्ये खूप सुंदर बॅटिंग केली. बघूया या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने फेस करतात अतुलला. ओव्हर द विकेट. शफल झाले पुन्हा एकदा त्या दिशेने. जणू काय ऑन साइडचा 7-12 आपल्या नावावरती केलाय की काय. याच पद्धतीने खेळतायत. शफल होत आहेत. फटके बनवत आहेत. मॅन्युफॅक्चर करतायत. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 31 धावा झाल्यात. आणि आता 40 धावांची गरज आहे विजयासाठी. येणारे चेंडू या ठिकाणी शिल्लक जर आपण बघितले तर या ओव्हरचे 3 चेंडू झालेले आहेत. म्हणजे अजूनही 15 चेंडू शेष आहेत. आणि विजयासाठी 40 धावांची गरज आहे. लक्ष्यापासून भरपूर दूर आहेत. पण ज्या पद्धतीने स्वप्नीलने ही इनिंग सजवलेली आहे, ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, कल्पकता काय असते हे स्वप्नीलने नेहमीच दाखवलेले आहे. फार जास्त ताकद त्याच्या फटक्यामध्ये नसते पण गॅप शॉट सिलेक्शन इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट तो नेहमीच खेळत आलाय. पण आता मात्र बॅकवर्ड्स खेळलेला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पुढे आले. पाठवलाय लॉंग ऑफला चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. थेट कॉम बॉक्स मध्ये हा चौकार. करायचे 36 27 वरती नॉट आउट. ग्रेट इनिंग. कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने येतोय आणि खेन एक लाजवाब फटका. आणि चर्चा सुरू होती. अजय म्हणाला की स्वप्नील जर थांबला तर कदाचित मॅच घेऊन जाईल तो आणि त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे.
तसा क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तैनात केला, लगेचच त्यांनी त्याच्या फटक्यांमध्ये बदल केला आणि जो आधी ऑन साईडला खेळत होता त्यांनी आता मात्र ऑफ साईडलाही 2 सुंदर फटके दाखवलेले आहेत. अतुल पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट. ऑन साईडला फ्लिक करताय, डीप मध्ये फिल्डर आहे शुभम. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा धोका पत्करलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा, धावसंख्या धावफलकावरती 41. 30 धावांची गरज आहे आणि या 30 धावा करण्यासाठी आता 12 चेंडू. पाणी घेऊन जा. 12 चेंडू 30 ची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 15.00 प्रति ओव्हर मागे. ही पार्टनरशिप नक्कीच संघाला आश्वासक भासू लागलेले, विश्वासक भासू लागलेली आहे. जा बाळा, धाव लवकर, जास्त टाइमपास नको. आणि तुम्हालाही जायचं मॅच खेळायला, का तर आपल्याला सेकंड राऊंड लवकर खेळवायचा होता. पण संदर्भला तिथे मकर संक्रांत चषक मध्ये एक मॅच खेळायची सोनारपाड्याच्या विरुद्ध. जुळून डोंबिवली आणि आगासन. स्ट्रायकिंग इंडला प्रथम 12 चेंडू आणि विजयासाठी या ठिकाणी हव्यात धावा 30. ओमकार तयार. ओ फुल टॉस पाठवलाय. ओहो, हाईटचा फायदा का असो या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. प्रथमेशने हा चेंडू अडवलाय, हा षटकार थांबवलाय सीमा रेषेच्या अगदी लगत. चेक करूया आपण. दीपक दादा म्हणतात की थोडा क्लोज आहे, त्यामुळे आपण चेक करूया. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, आपण त्याचा जरूर वापर करणार आहोत. प्रथमेशने चेंडू आत ढकलला तेव्हा त्यांचा पाय कुठे होता, त्या लाईन वरती होता किंवा बाहेर होता. आणि हा षटकार बाहेर आहे. पतू ये बघायला ये. काय टेन्शन नाही भाऊ, खूप बाहेर आहे, क्लोज पण नाही, बाहेरच आहे पाय. आणि दीपक दादांनी लगेच बघितलं होतं, त्यांनाही वाटलं की डाऊटफुल आहे, आपण चेक करूया. हा षटकार, ओ शॉट ऑफ लेन, हा देखील बाहेर. येतो हा षटकार. तर 18 धावांची आता गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 10. पहिले 2 बॉल सीमा रेषेच्या बाहेर. प्रथमने ही सूत्र आपल्या हातात घेतलेले आहे. माहिती आता मॅच आपल्या बाजूने झुकवायची आणि त्यासाठी जे 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपण बघितले. हा फुल टॉस अलंग द ग्राउंड, चेंडू गेला स्क्वेअर लेगला. हर्षल आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितका चांगला थ्रोही येतोय. केवळ 1 धाव आणि इक्वेशन आता इथून मात्र 17 धावा करायच्यात 9 चेंडू मध्ये. 9 चेंडू 17 धावा, दमछाक झालेली आहे. खूप चांगली पार्टनरशिप मैदानावरती आपण बघताय. ओमकार 13 धावा आल्यात पहिल्या 3 बॉल मध्ये. स्ट्राईकला स्वप्नील. सचिन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे सचिन पाटील आपला. तर राजे लेवन या संघासाठी फार मोठी भूमिका सचिन यांची राहिली आहे. सचिन पाटील 17 ची गरज.
ओ शफल झाले पुन्हा एकदा, पण यावेळेस संपर्क नाहीये. हा डॉट बॉल फिल्डर तिथून काढला आणि त्यामुळे तो प्रयत्न सुरू आहे. प्रथमेश देखील शुभमला पाठवत आहे त्या ठिकाणी, थोडस बॅकवर्ड पाठवत आहेत. 8 बॉल 17ची गरज विजयासाठी. ओमकार कमबॅक चांगलं झालं डॉट बॉलने. ओव्हर द विकेट. स्लाइस केले त्या ठिकाणी फिल्डर आहेत. पॉइंटला एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय आणि या दरम्यान धावसंख्या 2 ने पुढे सरकते जाऊन पोहोचली. आपण बघतो ती 56च्या घरामध्ये आणि विजयासाठी आता 15 धावांची गरज आहे. 15 करण्यासाठी 7 चेंडू शेष आहे. कमबॅक चांगलं झालंय मागच्या 2 बॉलमध्ये. आपण बघतायत सुरुवातीला आपण 2 षटकार बघितले, नंतर एक सिंगलही बघितलाय. स्वीप करतायत, गॅप मध्ये ढकलला चेंडू आणि बघा काय कलात्मकता या फटक्यामध्ये, काय तंत्र आहे. अप्रतिम बॅटिंग. स्वप्नीलने मात्र करत सरळ की पळ करून सोडले संदपच्या या क्षेत्ररक्षकांना आणि त्याच ठिकाणी जवळजवळ 5 ते 6 चौकार तिथे आलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे षटक संपलंय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली आहे ती 60. आता 6 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. ही पार्टनरशिप अत्यंत चांगली राहिलेली आहे. या पार्टनरशिपने संघाला विजयाच्या समीप आणलेले आहे. 71चं टार्गेट आता मात्र कुठेतरी छोटस वाटू लागलेलं आहे, पण 6 बॉल 11ची मॅचही संदर्भही कमबॅक करू शकतो. या क्षणाला ही पेर ही जोडी मैदानावरती चांगली बॅटिंग करते. एकूण विकेट गमावले ते 2. ही पार्टनरशिप किती धावांची झाली आम्हाला यश सांगतील. ही पार्टनरशिप या ठिकाणी आपण चेक करूया. 2 विकेट लवकर गेले होते आणि ही पार्टनरशिप बघा 51 धावांची पार्टनरशिप. टाळायला हरकत नाही या पार्टनरशिप साठी. तिसऱ्या विकेट साठी पार्टनरशिप 51 धावांची. बघता बघता 51 धावा या दोघांनी जोडलेल्या आहेत आणि या इनिंग मध्ये आपण बघितलं तर खूप मोठी भूमिका स्वप्नीलची राहिली. खरं तर त्याने डावाला सावरत असताना संघाचा धावफलक हालता ठेवला आणि काही क्लासिकल फटके त्याच्या बॅटमधून आपण बघितले. विकेट आपण बघितले तर विकेट गमावले होते संदपने 2 आणि 2 विकेट या ठिकाणी गमावलेले आहेत ते देखील आपण बघतोय पडलेने. विकेट समान आहेत. टॉस जिंकला होता तो पडले संघाने, त्यामुळे विकेटने गमावता 10 धावाही चालतील. बॉलिंग मार्कवर हर्षल. अखेर ते षटक. ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे तिथे. प्रयत्न चांगले झाले त्या ठिकाणी शुभमचे. स्वतः त्या ठिकाणी बाहेर गेले चेंडू आत ढकलला. त्या ठिकाणी आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांचा कटआउट तुम्ही बघतायत आणि या दरम्यान या धावा पूर्ण होत आहेत त्या 3 आणि विजयासाठी आता 8 धावांची गरज आहे. 5 चेंडू मध्ये 7ही चालतील. ही पार्टनरशिप आता 54 धावांची झालेली आहे. हर्षल तयार स्टार्किंग इनला. स्वप्नील मात्रे. स्वप्नील किती वरती खेळतात यश आम्हाला सांगतील. 39 वरती नॉट आउट आहेत. ग्रेट इनिंग. ओपनिंग पेर डगआउट मध्ये लवकर गेले आणि त्यानंतर आपला अनुभव आपली गुणवत्ता पणा लावत असताना स्वप्नीलने 39 धावांची खेळी आतापर्यंत साकारलेली आहे. वाईट यॉर्कर. बॅटची एज. यशांच्या मागे झेल टिपला हेमंतने आणि मैदानावरती ही पार्टनरशिप होते ब्रेक आणि या पार्टनरशिपने संघाला विजयाच्या समीप आणलेले आहे, पण अजूनही धावा विजयासाठी हव्यात. 4 बॉल मध्ये 8. नायक मैदानावरती. तर सूरज फौजदार अत्यंत जवळचे मित्र स्वप्नील यांचे. 50 साठी 50
50 धावांसाठी 1000 रुपये लावणारच होते, तेवढ्यात ते बाद झाले. पण न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी येत आहेत वैभव मात्रे. स्वीप करतायत गॅप मध्ये, पहिली धाव वेगाने घेतली आहे आणि चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर, येतो चौकार. स्वप्नीलने त्याच ठिकाणी 4 ते 5 बाउंड्रीज लगावल्या होत्या आणि तिथे आता वैभवनेही ती जागा निवडली आहे. स्वीप आता विजयासाठी हव्या धावा 4. चेंडू शिल्लक आहेत 3, कंपल्सरी करावे लागतील, लक्षात असू द्या. ओहो, डॉट बॉल बहुतेक आहे या ठिकाणी. काय घडलंय, चूक झाली हर्षलकडनं आणि या दरम्यान बघा जिथे डॉट बॉल होता तिथे मात्र ही एक धाव येते. अंपायर इशारा करतायत 22. म्हणजे आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज आहे, कंपल्सरी कराव्या लागतील. ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत आलेली आहे आणि आता शेवटच्या बॉलपर्यंत जाईल असं चित्र दिसतंय. 2 बॉल 3 ची गरज, 3 कंपल्सरी कराव्या लागतील. विकेट जास्त आहे त्यामुळे या 3 धावा कराव्याच लागतील. माणेरीचे कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचंय. तर बेतोड्याचे गोल्डन मॅन विराज भाई पाटील यांचं आगमन झालं. या विराज भाई पाटील. जितेकेश यांचं आगमन झाले सकाळपासून होते पण बऱ्याच दिवसानंतर म्हणतात आगमन झालेले. 2 बॉल 3. ऑन साइडला फ्लिक केलाय, फिल्डर आहे डीप मध्ये, फार वेगाने येत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण या दरम्यान फलंदाज होतोय बाद. काय फिल्डिंग, काय थ्रो त्या ठिकाणी होते अतुल पाटील. आणि आता 1 बॉल 2 ची गरज. सूरज पाटील यांचे आगमन झालंय, स्वागत आहे आपला. 1 बॉल 2 ची गरज. दोन ची गरज, 2 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. विकेट जास्त आहेत. बघूया मॅच मध्ये संदपने केलाय कमबॅक. न्यू बॅटर मैदानावरती आलेले आहे सिद्धार्थ. बघूया सिद्धार्थ इथून 2 धावा करून देतोय का. दुसऱ्या बाजूला वैभव चर्चा करतायत. ही धाव कंप्लीट झाली असती तर 1 बॉल 1 ची मॅच असती पण आता 1 बॉल 2. हर्षलने मॅच मध्ये कुठेतरी आपल्या टीमला आणलेलं आहे पण बघूया 1 बॉल 2 ची गरज. प्रथमेश फिल्डिंग मध्ये बदल करतायत, चेक करतायत कुठे फिल्डर लावायला पाहिजे, कुठे आपल्याला या 2 धावा वाचवता येतील. 1 बॉल 2 ची गरज. हर्षल तयार, ओव्हर द विकेट सिद्धार्थ. बघूया मॅचचा हिरो बनतोय का. ओव्हर द विकेट. ऑन साइड लेखाचा प्रयत्न, चेंडू गेलाय पॉइंटच्या दिशेने. या दरम्यान आपण बघतायत सामना जिंकलेला आहे संदप संघाने. विकेटच्या आधारावरती हा सामना जिंकलेला आहे
आणि मॅच जी खऱ्या अर्थाने पडल्याच्या बाजूने होती ती मॅच मात्र इथून त्यांनी गमावलेली आहे. आणि काय जबरदस्त कमबॅक संदप संघाचा. सामना गमावलाय. फाईट जबरदस्त झालेली आहे. चला या टॉस साठी या कॅप्टन सामन्याचा सामनावीर आपण जाहीर करूया. तर नाव द मॅच हेमंत पाटील 28 धावा. सामना टाय झाला पण विकेटच्या आधारावरती मॅच जिंकलेली आहे ती वेताळ स्वामी संदप संघाने. संदपने टॉस जिंकला. डिसिजन काय आहे? 4 ओव्हरची मॅच असणार आहे. याच मॅन ऑफ द मॅच हेमंत पाटील मॅन ऑफ द मॅच. हातातोंडाशी आलेला विजय मात्र गमावलेला आहे. आणि बघा काय घडलं मैदानावरती. केवळ 2 धावा करायच्या होत्या पण एकच झाली. सामना टाय झाला आणि सामना इथून जिंकलेला आहे तो संदप संघाने. मॅच जबरदस्त रंगली पण विजय मात्र प्राप्त केला संदपने. डिसिजन काय संदप? हेमंत मान द मॅच. डिसिजन फिल्डिंग असेल लगेच उतरा. अजिबात थांबू चालणार नाही. डिसिजन हेमंत.